Hello everyone, welcome to BSc Agri Study Guide. So friends, today's lecture we have to see lecture number first for Agriculture Science and Technology, which course is for 11th standard for Maharashtra State Board. तर मित्रांनो, इयत्ता 11वीमध्ये ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा सब्जेक्ट असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे लेक्चर असणार आहे. आणि या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं आहे इंट्रोडक्शन ऑफ सिलेबस, म्हणजेच अभ्यासक्रमाची ओळख. तर मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या BSc ॲग्री स्टडी गाईड या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. या चॅनलवरती आपण BSc ॲग्री तसेच त्यानंतर जे महत्त्वाचे जे एक्झाम्स आहेत त्याबद्दल माहिती देत असतो. आणि त्याचबरोबर आपण 11वी व 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयाचे सुद्धा लेक्चर सुरू करत आहोत. तर मित्रांनो, पहिल्यांदा आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत सिलेबस फॉर ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर 11th स्टँडर्ड. तर यामध्ये आपल्याला पाहायचा आहे जो सिलेबस असणार आहे या सब्जेक्टसाठीचा, आणि त्याचप्रमाणे या सब्जेक्टमध्ये कोणकोणते टॉपिक्स आहेत, कोणकोणते इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत. तर तुम्ही पाहिलंच असेल ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी या सब्जेक्टसाठी अशा प्रकारचं कवर पेज आहे. हे फ्रंट कवर पेज आणि हे बॅक कवर पेज आहे. तर या पुस्तकामध्ये नक्की आहे तरी काय, आपल्याला हे जाणून घ्यायचं असेल. आपण पाहूयात जे मेन टॉपिक्स आहेत किंवा जे युनिट्स आहेत या सब्जेक्टसाठीचे. तर फर्स्ट युनिट असणार आहे एलिमेंट्स ऑफ ॲग्रिकल्चर. तर एलिमेंट्स ऑफ ॲग्रिकल्चरमध्ये आपल्याला शिकायचं असणार आहे डेफिनेशन ऑफ रॉक, मिनरल अँड सॉईल. जे खडक आहेत, त्याचप्रमाणे जे खजिने आहेत, त्याचप्रमाणे जे सॉईल आहे. आता यामध्ये जे खडक आहेत, खडकांची डेफिनेशन, त्यांचे प्रकार आणि खडक तयार होतात कसे. त्याचप्रमाणे मिनरल्सची डेफिनेशन आणि ते तयार कसे होतात. त्याचप्रमाणे सॉईल म्हणजे काय आहे आणि सॉईलचे जे टाईप्स आहेत ते आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. आणि हा असणार आहे चॅप्टर नंबर फर्स्ट, रॉक अँड सॉईल. त्यानंतर त्यामध्येच पाहायचं आपल्याला क्लासिफाय रॉक्स अकॉर्डिंग टू मोड ऑफ फॉर्मेशन अँड ऑन द बेसिस ऑफ केमिकल कंपोजिशन आणि क्लासिफिकेशन ऑफ मिनरल्स. तर यामध्येच आपल्याला पाहायचं आहे जे रॉक आहे त्यांचे क्लासिफिकेशन, त्यांचं फॉर्मेशन कसं होतं याच्यावरून, आणि केमिकल कंपोजिशननुसार रॉकचं क्लासिफिकेशन. त्याचप्रमाणे जे मिनरल्स आहेत, मिनरल्सचे सुद्धा क्लासिफिकेशन यामध्ये आपल्याला शिकायचं आहे या युनिटमध्ये. त्यानंतर ऑब्झर्व अँड एक्सप्लेन द फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल प्रॉपर्टीज अँड फंक्शन्स ऑफ सॉईल, एक्सप्लेन सॉईल हेल्थ अँड डिस्टिंग्विश सॉईल फर्टिलिटी अँड प्रोडक्टिव्हिटी. तर यामध्ये पहा हा जो पॉईंट आहे तो पूर्णपणे सॉईलवरती डिपेंड असणार आहे पहा. आणि त्यामध्ये आपल्याला शिकायचं आहेत जे सॉईल आहे, सॉईलची फिजिकल प्रॉपर्टी म्हणजेच भौतिक प्रॉपर्टीज कोणत्या आहेत, भौतिक गुणधर्म कोणते आहेत. त्याचप्रमाणे केमिकल प्रॉपर्टीज, त्यानंतर बायोलॉजिकल प्रॉपर्टीज, हे सर्व आपल्याला पाहायचं आहे या टॉपिकमध्ये किंवा या युनिटमध्ये. आणि त्यानंतर जे सॉईलचे फंक्शन्स आहेत ते देखील आपल्याला यामध्ये शिकायचं आहेत. त्यानंतर एक्सप्लेन सॉईल हेल्थ अँड डिस्टिंग्विश सॉईल फर्टिलिटी अँड प्रोडक्टिव्हिटी. तर यामध्ये पहा सॉईल हेल्थ म्हणजे काय आहे हे आपल्याला पाहायचं आहे, आणि सॉईल फर्टिलिटी आणि प्रोडक्टिव्हिटी यामधील डिफरन्स आपल्याला शिकायचं आहे. आणि हे जे युनिट आहे एलिमेंट्स ऑफ ॲग्रिकल्चर, यामध्ये जेमतेम 3 ते 4 टॉपिक यामध्ये येत असतात की त्यामधील टॉपिक असणार आहे पहा. आणि त्यानंतर नेक्स्ट असणार एक्सप्लेन अँड ड्रॉ फ्लो चार्ट्स ऑफ वेदरिंग ऑफ रॉक्स अँड फॉर्मेशन ऑफ ट्रू सॉईल. तर यामध्ये पाहायचं आहे वेदरिंग ऑफ रॉक, हे इम्पॉर्टंट आहे पहा. तर जे खडक आहेत त्यांचं अपघटन कसं होतं आणि त्यापासून माती तयार होते कशी,
हे आपल्याला यामध्ये फ्लो चार्टच्या नुसार आपल्याला शिकायचं आहे. आणि फॉर्मेशन ऑफ ट्रू सॉईल, आपल्याला माती कशी निर्माण होते किंवा कशी तयार होते हे आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. त्यानंतर जो नेक्स्ट पॉईंट आहे या युनिटमधील तो आहे एक्सप्लेन वेदर अँड क्लायमेट विथ देअर एलिमेंट्स सच ॲज टेम्परेचर, रेनफॉल, लाईट, वाइंड, ह्युमिडिटी, ड्यू, फॉग, फ्रॉस्ट अँड देअर इफेक्ट ऑन प्लांट ग्रोथ. अंडरस्टँड वेदर फॉरकास्टिंग. तर यामध्ये आपल्याला पाहायचं आहे वेदर आणि क्लायमेटबद्दल. वेदर आणि क्लायमेट म्हणजे काय आहे, जे हवामान आणि जे वातावरण आहे ते तुम्ही पाहिलंच असेल. पहा टी व्हीवरती जेव्हा बातम्या असतात तेव्हा हवामानाचा अंदाज असतो आणि त्याच हवामानाच्या अंदाजामधील वेदर आणि क्लायमेट हे दोन प्रकार आहेत त्यांच्या वेळेनुसार. जर कमी कालावधी किंवा कमी दिवसांसाठीचं असेल आणि एखादं जास्त दिवसांसाठी असेल त्यावरून वेदर आणि क्लायमेट ठरवलं जातं. आणि जो क्षेत्र आहे त्याच्यावरती सुद्धा हे ठरलं जातं. आणि वेदर अँड क्लायमेटमधील जे एलिमेंट्स आहेत टेम्परेचर, रेनफॉल, लाईट, विंड, ह्युमिडिटी, ड्यू, फॉग, फ्रॉस्ट या सर्वांचा अभ्यास यामध्ये आहे. आणि त्याचप्रमाणे हे सर्व जे एलिमेंट्स आहेत ते मोजण्यासाठी कोणती यंत्र वापरतात किंवा कोणते इन्स्ट्रुमेंट वापरतात हे देखील आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. आणि वेदर फॉरकास्टिंगबद्दलही थोडक्यात आपल्याला यामध्ये माहिती घ्यायची आहे. वेदर फॉरकास्टिंग म्हणजे काय आहे की हवामानाचा अंदाज आणि तो कसा घेतात आणि तो कशा प्रकारे सर्वांच्या समोर आणला जातो. त्यानंतर यूज थर्मोमीटर, थर्मोग्राफ, सनशाईन रेकॉर्डर, हायग्रोमीटर, ड्यू गॉज, वाइंड वेन, ॲनोमीटर, रेन गॉज. तर हे जे सर्व इन्स्ट्रुमेंट आहे त्यांचा यूज देखील आपल्याला यामध्ये शिकायचा आहे. त्यानंतर अंडरस्टँड टेक्नॉलॉजीज, इनोव्हेशन्स अँड एज्युकेशन रिगार्डिंग द मॉडर्न ॲग्रिकल्चरल अप्रोचेस. तर यामध्ये टेक्नॉलॉजी ज्या वेगवेगळ्या आपण यूज करतो. आता पहा तुम्हाला कृषीमधील सर्व टेक्नॉलॉजी माहीत असतील की ज्यामध्ये तुम्ही जे वेगवेगळे यंत्र वापरता, फवारणीसाठी जे वेगवेगळे यंत्र वापरता, त्याचप्रमाणे आपण हवामानाचा अंदाज घेण्यासाठी इंटरनेट वापरतो. काही शेतकरी वेगवेगळे ॲप्लिकेशन वापरतात पहा. आणि जे आत्ताच्या काळामध्ये तुम्ही पाहत असाल ज्या वेगवेगळ्या मीटिंग किंवा जे मार्गदर्शन असतं ते झूम मीटिंग किंवा ऑनलाईन पद्धतीनं आपण घेतलेलं पाहत आहोत. अशा प्रकारचे जे नवीन नवीन टेक्नॉलॉजी आहेत त्यासाठी सुद्धा आपण जे वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी वापरतो या आपल्याला यामध्ये शिकायचे आहेत. त्यानंतर युनिट नंबर 2 असणार आहे सीड अँड सोईंग. तर यामध्ये पहा या युनिटच्या नावावरूनच आपल्याला लक्षात येऊ शकतं की सीड आणि सोईंग याबद्दल या युनिटमध्ये सांगितलेलं आहे. त्यामधील फर्स्ट पॉईंट असणार आहे डिफाईन सीड अँड एक्सप्लेन इट्स पार्ट्स. तर यामध्ये आपल्याला शिकायचं आहे सीड म्हणजे काय आहे. तुम्हाला माहितीच आहे पहा सीड म्हणजे बियाणं किंवा बीज. आणि तुम्ही जास्त प्रमाणात जे बीज असतील त्यांना तुम्ही धान्य म्हणू शकता. आणि हे जे सीड आहे त्याचे पार्ट्स आपल्याला यामध्ये स्टडी करायचे आहेत. त्यानंतर डिफरन्शिएट बिटवीन सीड अँड ग्रेन. तर यामध्ये आपल्याला पाहायचं आहे जे सीड आणि ग्रेन आहे त्यांच्यामधील डिफरन्स म्हणजेच फरक. आता सीड म्हणजे काय आहे आणि ग्रेन म्हणजे काय, बियाणं आणि धान्य यामधील फरक आपल्याला यामध्ये शिकायचा आहे. त्यानंतर एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड क्वालिटी सीड. एखादं सीड म्हणजे पेरण्यायोग्य असतं ते सीड कशा प्रकारे चांगलं आहे त्याच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत हे आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. म्हणजेच एखादं सीड आहे ते पेरण्यायोग्य आहे की नाही किंवा त्याचे जे गुणधर्म आहेत ते आपल्याला यामध्ये शिकायचे आहेत. त्यानंतर इलॅबोरेट स्टेजेस ऑफ सीड मल्टिप्लिकेशन. तर यामध्ये पहा आता सीड असतं ते पेरण्यायोग्य असतं बरोबर. आणि आपण पेरण्यासाठी एखादं सीड बाजारातून विकत आणतो त्याची
बॅगमधून. तर ते सीड कसं तयार करतात? काय एखादा शेतकरी असतो आणि त्या शेतकऱ्याकडून धान्य विकत घेतलं जातं आणि तेच पोत्यात भरून तुम्हाला विकलं जातं असं असतं का? तर तसं नसतं. तर एखादं सीड आहे, त्याचे ज्या प्रोसेस आहेत, त्याच्या ज्या स्टेप्स आहेत, त्या स्टेप्स या ठिकाणी फॉलो केल्या जातात वेगवेगळ्या कंपन्यांकडून, आणि ते सीड मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडून प्रोड्यूस केलं जातं आणि ते बाजारामध्ये विकलं जातं. तर ते बाजारात विकायला येईपर्यंत कोणकोणत्या स्टेजेस असतात, कोणकोणत्या स्टेप्स असतात, हे आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. त्यानंतर इलॅबोरेट सीड जर्मिनेशन. तर पहा, यामध्ये सर्व जे असणार आहे सीड जर्मिनेशनबद्दल असणार आहे. म्हणजे बीज उपजाऊ क्षमता किंवा बीज उगवून येणं. त्यामध्ये सीड जर्मिनेशनची डेफिनेशन, सीड जर्मिनेशनचे टाईप्स, फॅक्टर्स अफेक्टिंग जर्मिनेशन, सीड डॉर्मन्सी, मेथड्स ऑफ ब्रेकिंग डॉर्मन्सी. तर यामध्ये पहा, सीड जर्मिनेशनची डेफिनेशन आपल्याला पाहायची आहे आणि शिकायची देखील आहे. त्यानंतर सीड जर्मिनेशनचे टाईप्स, आणि जे सीड जर्मिनेशन असतं, आपण एखादं बीज पेरल्यानंतर त्याच्यावर कोणकोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात. म्हणजेच आपण एखादं सीड पेरल्यानंतर हवा असेल, पाणी असेल, जी माती असेल, किंवा जमिनीमधील उपलब्ध असलेले मिनरल्स असतील, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील, हे फॅक्टर्स कसे जर्मिनेशनवरती अफेक्ट करतात, कसे परिणाम करतात, हे आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. आणि त्यानंतर सीड डॉर्मन्सी आणि मेथड्स ऑफ ब्रेकिंग डॉर्मन्सी. तर यामध्ये पहा, जे सीड डॉर्मन्सी म्हणजे काय आहे, आपण मराठीमध्ये त्याला एखाद्या बियाणाची सुप्तावस्था देखील म्हणू शकतो. म्हणजेच काय आहे, आपण पेरल्यानंतर ते उगवून येईपर्यंतचा कालावधी म्हणजे सीड डॉर्मन्सी. तर कसं असतं पहा, जे एखादं सीड आपण पेरल्यानंतर एखाद्या प्लॉटमध्ये सर्वच पिकं आपण एखाद्या पेरल्यानंतर एक 10-12 दिवसानंतर पाहतो, सर्वच जे बियाणं असतील ते उगवून येत नाहीत. अशा प्रकारे प्रत्येक रोमध्ये गॅप असतो. तर काय असतं, जे बियाणं उगवून आलेले असतात त्यांची जी डॉर्मन्सी आहे ती ब्रेक झालेली असते, आणि जे उगवून आलेले नाहीत, जे गॅप असेल एखाद्या ओळीमध्ये किंवा रोमध्ये, तर तो गॅप म्हणजेच त्या पेरलेल्या सीडची डॉर्मन्सी ही ब्रेक झालेली नाही आहे, किंवा त्याच्यावरती कोणत्या तरी फॅक्टर्सने अफेक्ट केलेला आहे, हे आपण ओळखणं गरजेचं आहे. नाहीतर काय होतं पहा, शेतकरी असतील तर त्यांचे जे उगवलेलं असतं ते उगवून आलं नसेल, तर आपण काय करतो, आपण त्या बियाणाला दोष देत बसतो, किंवा ज्यानं पेरलेलं आहे त्याला आपण दोष देतो की तू बरोबर सोईंग केलेलं नाही, तू बरोबर पेरलेलं नाही आहेस. अशामुळे काय होतं की शेतकऱ्याला अर्धवट ज्ञान असल्यामुळं अशा प्रकारचा गोंधळ उडवू शकतो. त्यानंतर एक्सप्लेन अ प्रोसिजर ऑफ जर्मिनेशन टेस्ट्स, फिजिकल प्युरिटी, सीड हेल्थ, मॉइश्चर अँड विगर अँड व्हायबिलिटी टेस्ट्स. आता पहा, सीड जर्मिनेशन होण्यासाठी टेस्ट घेतल्या जातात सीड जर्मिनेशनच्या. त्या टेस्टसाठीची जी प्रोसिजर आहे ती आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. त्याचप्रमाणे एखाद्या सीडची फिजिकल प्युरिटी कशी काढायची, त्याचप्रमाणे एखाद्या सीडचं हेल्थ, म्हणजेच ते सीड चांगलं आहे किंवा वाईट आहे त्याची ही टेस्ट करायची. त्याचप्रमाणे विगर आणि व्हायबिलिटी टेस्ट, या सर्व प्रकारचे ज्या टेस्ट असतात ते आपल्याला शिकायचे आहेत या टॉपिकमध्ये. तर हे आहेत युनिट्स. आता कसं आहे, प्रत्येक युनिटमध्ये 3-4 टॉपिक्स असतात, म्हणजेच 3-4 धडे असतात, आणि ते देखील आपण याच्यानंतर पाहायचे आहेत, कोणकोणते धडे आहेत आणि कोणकोणत्या धड्यांमध्ये यांपैकी कोणकोणतं टॉपिक्स कवर होणार आहे. त्यानंतर एक्सप्लेन इन्फॉर्मेशन रिगार्डिंग सोईंग टाईम, डेप्थ, स्पेसिंग अँड सीड ट्रीटमेंट.
आता यामध्ये काय पाहायचं आहे, आपण जी पेरणी करतो त्याचं योग्य टायमिंग काय आहे किंवा योग्य वेळ कोणती. जर आपण ते हिवाळ्यामध्ये पेरलं, उन्हाळ्यामध्ये पेरलं किंवा ते आपण पावसाळ्यामध्ये पेरलं तर या सर्वांसाठीचं योग्य टायमिंग किती आहे, योग्य वेळ किती आहे हे आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. त्याचप्रमाणे एखादं सीड घेतलं तर ते आपण किती खोलीपर्यंत पेरलं पाहिजे हे देखील यामध्ये पाहायचं आहे. आणि त्याचप्रमाणे जे स्पेसिंग आहे, स्पेसिंग म्हणजे दोन पिकांमधील अंतर किती आवश्यक आहे जेणेकरून ते पीक आपलं चांगल्या प्रकारे उगवून येईल. त्यानंतर जे सीड ट्रीटमेंट आहे, आता पहा सीड ट्रीटमेंट म्हणजे काय आहे, पेरण्याच्या अगोदर जे आपले बियाणं आहेत त्यांना कशा प्रकारे आपण ट्रीटमेंट देतो की ते त्यांची उगवण क्षमता चांगली होईल, यासाठी त्याला म्हणायचं सीड ट्रीटमेंट. आता काही लोक पहा कोणते तरी सीड असेल तर ते पाण्यामध्ये भिजवून ठेवतात, त्याचप्रमाणे मिठाच्या पाण्यामध्ये ठेवतात, सूर्यप्रकाशामध्ये वाळवत ठेवतात. हे सर्व सीड ट्रीटमेंट का करतोय आपण, की आपलं क्रॉप चांगल्या प्रकारे येण्यासाठी आणि आपलं प्रोडक्शन वाढण्यासाठी. त्यानंतर यूज मेथड्स ऑफ सेविंग, या ठिकाणी सोविंग आहे हे बरोबर करून घ्या, SO आहे या ठिकाणी, SE आहे प्रिंटिंग मिस्टेकने. सच ॲज ब्रॉडकास्टिंग, ड्रिलिंग, डिबलिंग, प्लांटिंग, सोविंग इन प्लाव फरोज अँड ट्रान्सप्लांटिंग. तर यामध्ये पहा सोविंग आपण कोणकोणत्या प्रकारे करू शकतो. सोविंग म्हणजे काय आहे, पेरणी. पेरणी आपण कोणत्या प्रकारे करू शकतो त्याचे टाईप्स या ठिकाणी आपल्याला स्टडी करायचे आहेत. आता ब्रॉडकास्टिंग म्हणजे काय आहे, ब्रॉडकास्टिंग म्हणजे आपण धान्य आपल्या मोकळ्या हाताने कसंही आपल्या वावरामध्ये फेकून देणं, याला म्हणायचं ब्रॉडकास्टिंग. मोकळ्या हाताने आपण पेरणी करायची. ड्रिलिंगमध्ये काय असतं पहा, ड्रिलिंगमध्ये काय असतं, आपण आपलं 2 बाउल सीड ड्रिल म्हणजेच तुम्ही पेरण्यासाठी जे वापरता किंवा ट्रॅक्टर असतो किंवा बैलांच्या माध्यमातून चावडी पद्धत असते पहा, ते यूज करून आपण पेरतो, त्याला म्हणायचं ड्रिलिंग. त्याचप्रमाणे डिबलिंग म्हणजे काय आहे, आपल्या हाताने आपल्या हातामध्ये ते बियाणं घेऊन ते आपण हाताने टोचायचे जमिनीमध्ये, याला म्हणायचं डिबलिंग. या ठिकाणी सुद्धा एल कमी आहे, DIBBLING पाहिजे होतं, तर या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर प्लांटिंग, प्लांटिंग म्हणजे काय आहे, एखादं प्लांटचं रोप आणणं आणि ते आपण त्या ठिकाणी प्लांटेशन करणं. आणि त्याचप्रमाणे सोईंग इन प्लाव फरोज अँड ट्रान्सप्लांटिंग, तर प्लाव म्हणजे काय, नांगर. तर ते त्या ठिकाणी ज्या ठिकाणी नांगरट करतो त्या ठिकाणी पेरायचं आणि सरी वरंबा पद्धतीनं, याला म्हणायचं प्लाव फरोज. आणि ट्रान्सप्लांटिंग म्हणजे काय आहे, ट्रान्सप्लांटिंग म्हणजे थोडक्यामध्ये तुम्ही नर्सरीमधून ते सीडलिंग्स आणणं आणि ते तुम्ही लावणं. म्हणजेच एखादं तयार रोप असतात ते आणायचं आणि आपल्या फील्डवरती लावायचं, याला म्हणायचं ट्रान्सप्लांट. आणि ट्रान्सप्लांट सहसा तुम्ही पाहिलं असेल पहा, मिरची, ब्रिंजल, त्याचप्रमाणे अनियन, या सर्वांचं ट्रान्सप्लांटिंग तुम्ही काय केलेलं पाहिलं असेल पहा. आणि त्याला मराठीमध्ये तरूसुद्धा म्हणतात पहा. त्यानंतर युनिट नंबर 3 आपल्याला पाहायचं आहे. युनिट नंबर 3 मध्ये आपल्याला पाहायचं आहे क्लासिफाय इसेन्शियल एलिमेंट्स विथ एक्झाम्पल्स. आता पहा इसेन्शियल एलिमेंट्स म्हणजे काय आहे, एलिमेंट्स म्हणजे थोडक्यामध्ये जे न्यूट्रिएंट्स आहेत, तुम्हाला माहिती असेल पहा, NPK, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, अशा प्रकारे जे 16 एलिमेंट्स आहेत या सर्वांचं आपल्याला क्लासिफिकेशन पाहायचं आहे, एक्झाम्पल पाहायचं आहे. तुम्ही आता पाहिलं असेल पहा, युरिया, युरियामध्ये 46% नायट्रोजन असतो. हाच जो युरिया आहे त्यामधील हा जो N आहे तो एक एलिमेंट आहे. अशा प्रकारे 16 एलिमेंट्स आहेत आणि त्या एलिमेंट्स आपल्याला फंक्शन्स आणि डिफिशियन्सी सिम्पटम्स पाहायचे आहेत. म्हणजेच फंक्शन डिफिशियन्सी सिम्पटम्स म्हणजे ते जे न्यूट्रिएंट्स आहेत ते कोणती कार्य करतात एखाद्या प्लांटमध्ये, आणि ते जर कमी पडले तर आपल्या झाडावरती किंवा आपल्या प्लांटवरती कोणती लक्षणे दिसून येतात हे आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. त्यानंतर
एक्सप्लेन अबाउट मॅन्युअर्स, फर्टिलायझर्स अँड मेथड्स ऑफ ॲप्लिकेशन. तर यामध्ये पाहायचं आहे बघा, जी खतं आहेत, जी विद्राव्य खतं आहेत किंवा जे फर्टिलायझर्स आहेत, त्यांच्याबद्दल आपल्याला डेफिनेशन आणि त्यांचे जे टाईप्स आहेत ते पाहायचं आहे. आणि जी खतं आहेत ती आपण एखाद्या पिकाला देतो कसं, हे आपल्याला म्हणजेच मेथड्स ऑफ ॲप्लिकेशन देखील आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. त्यानंतर इलॅबोरेट डिफरंट ॲडव्हान्टेजेस ऑफ इरिगेशन, जे व्हेरियस इरिगेशनचे ॲडव्हान्टेजेस आहेत. त्याचप्रमाणे इरिगेशन जर आपण जास्त दिलं एखाद्या पिकाला तर काय परिणाम होतात हे आपल्याला शिकायचं आहे. यामध्ये इरिगेशन म्हणजे काय आहे, आपण कृत्रिमरित्या आपल्या पिकाला पाणी देणं याला म्हणायचं इरिगेशन. तर ते तुम्ही पाटानं द्या किंवा तुम्ही ड्रिप इरिगेशनमधून द्या, स्प्रिंकलरमधून द्या किंवा सब सरफेस इरिगेशन टाईपमधून द्या. आपण सर्व जे पाणी देतो आपल्या पिकासाठी ते पाणी देणं त्यालाच आपण इरिगेशन असं म्हणतो. तर ते आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. त्यानंतर एक्सप्लेन द सिस्टीम्स ऑफ इरिगेशन. तर यामध्ये पाणी देण्याच्या ज्या पद्धती आहेत त्यामध्ये सरफेस म्हणजे काय, याचं थोडक्यात उदाहरण पहा. पाटानं पाणी देणं हे सरफेस इरिगेशनचे एक्झाम्पल आहे. सब सरफेस म्हणजे तुम्ही इन लाईन हे सुद्धा म्हणू शकता. त्यानंतर स्प्रिंकलर म्हणजे थोडक्यात तुषार सिंचन, याचा तुम्हाला अनुभव असेलच पहा. त्यानंतर ड्रिप म्हणजे ठिबक सिंचन, तुम्ही पाहिलंच असेल किंवा तुमचं जर शेती असेल तर ड्रिप इरिगेशन सिस्टीम ही तुमच्या पिकामध्ये उपलब्ध असेल. त्यानंतर कलेक्ट इन्फॉर्मेशन रिगार्डिंग व्हेन टू, हाव अँड हाऊ मच टू इरिगेट. तर यामध्ये आपल्याला काय शिकायचं असतं पहा. इरिगेशन म्हणजे पाणी, एखाद्या पिकाला पाणी कधी द्यायचं, किती प्रमाणात द्यायचं, हे आपल्याला यामध्ये इन्फॉर्मेशन घ्यायचे आहे. त्यानंतर एक्सप्लेन मीनिंग, इम्पॉर्टन्स, कॉजेस ऑफ इम्प्रॉपर ड्रेनेज अँड रेमेडीज. आता यामध्ये पहा, तुम्हाला महत्त्वाचा पॉईंट म्हणजे काय आहे, ड्रेनेज म्हणजे काय तुम्हाला माहिती पाहिजे. पहा, ड्रेनेज म्हणजे काय आहे, जर आपण एखाद्या पिकाला जास्त पाणी दिलं किंवा जर मोठा पाऊस आला आणि आपल्या पिकामध्ये पाणी भरून राहिलं त्याच्या अवेलेबल क्वांटिटीपेक्षा, तर ते पाणी आपल्याला एखाद्या प्लॉटमधून बाहेर काढणं यालाच म्हणायचं ड्रेनेज. ओके. तर यामध्ये आपल्याला शिकायचं आहे ड्रेनेजचा मीनिंग काय आहे, आपल्याला ड्रेनेज करणं हे का महत्त्वाचं आहे, आणि जर आपण ड्रेनेज प्रॉपरली केलं नाही तर आपल्याला काय परिणाम भोगावे लागतात हे आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. त्यानंतर एक्सप्लेन वॉटरशेड अँड वॉटरशेड मॅनेजमेंट. आता यामध्ये वॉटरशेड म्हणजे काय आहे आणि ते कसं करायचं हे आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. त्यानंतर आयडेंटिफाय मॅक्रो, मायक्रो, मिली वॉटरशेड. तर यामध्ये आपल्याला पाहायचं आहे हे वॉटरशेडचे जे प्रकार आहेत, मॅक्रो, मायक्रो, मिली. तर तुम्ही पाहिलं असेल पहा, एखाद्या डोंगराळ भागामध्ये जर पाणी पडत असेल तर ते सर्व पाणी एकाच फ्लोमध्ये गोळा केलं जातं आणि असं साठवून केले जाते. याच प्रकाराला वॉटरशेड असं म्हणतात. तर हेच आपल्याला शिकायचं आहे यामधून. आणि त्याचमध्ये आपल्याला शिकायचे आहेत की जे कंपोनंट्स आहेत वॉटरशेड मॅनेजमेंटचे. तर याचा अर्थ असणार आहे पाणी व्यवस्थापन. त्यानंतर लर्न व्हेरियस स्टेप्स इन वॉटरशेड मॅनेजमेंट. वॉटरशेड मॅनेजमेंट करताना कोणकोणत्या स्टेप आहेत हे देखील आपल्याला यामध्ये पाहायचं आहे. त्यानंतर एक्सप्लेन द प्रोसेसेस ऑफ रेन वॉटर, ग्राउंड वॉटर अँड रूफ वॉटर हार्वेस्टिंग. आता यामध्ये पहा, रेन वॉटर म्हणजे काय आहे, पावसाचं पाणी आपण कसं गोळा करून ठेवू शकतो, त्याचप्रमाणे जमिनीवर पडलेलं पाणी आपण एका ठिकाणी कसं साठवू शकतो. आणि नावडेज पद्धत असे पहा, रूफ वॉटर आपल्या छतावरती घराच्या किंवा कोणत्याही
ते वॉटर आपण कसं मॅनेज करू शकतो आणि ते कसं आपण एका ठिकाणी स्टोअर करू शकतो हे आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. आणि हा आहे युनिट नंबर 3 आणि त्याचं नाव असणार आहे नीड ऑफ प्लांट्स. तर त्यानंतर जे युनिट असणार आहे 4थं युनिट, ते युनिट असणार आहे कल्टिवेशन मॅनेजमेंट. तर यामध्ये पहा, एक्सप्लेन अँड कम्पेअर डिफरंट टाईप्स ऑफ क्रॉपिंग सिस्टीम. तर वेगवेगळ्या ज्या क्रॉपिंग सिस्टीम आहेत म्हणजे लागवडीच्या पद्धती, यामधील फर्स्ट आहे मोनोकल्चर. मोनोकल्चर म्हणजे एका प्लॉटमध्ये एकच पीक पेरणं. मल्टिपल क्रॉपिंग, जास्त पिकं पेरणं, दोनपेक्षा. मिक्स्ड म्हणजे दोनपेक्षा जास्त पिकं मिक्स पेरणं, म्हणजेच एक लाईन या पिकाची दुसरी लाईन त्या पिकाची, अशा प्रकारचं. इंटरक्रॉपिंग म्हणजे एक मेन क्रॉप असेल तर त्याच्यामध्ये जे मेन भाग राहिला आहे त्यामध्ये दुसरं पीक पेरणं. स्ट्रीप क्रॉपिंग, अशा प्रकारच्या दोन मोठ्या जर लाईन असेल तर ओळी पूर्ण त्या स्ट्रीपनं पेरणं. रिले क्रॉपिंग म्हणजे जे आलटून पालटून किंवा सिक्वेन्स क्रॉपिंग. मल्टी स्टोर्ड क्रॉपिंग म्हणजे काय आहे, एकाच प्लॉटवरती वेगवेगळे पिकं पेरणं की ज्यांची हाईट वेगवेगळी असेल. आणि कॅच क्रॉप म्हणजे तुम्हाला असं पीक की जे पीक तुम्हाला जास्तीत जास्त नफा किंवा इन्कम मिळवून देणार. त्यानंतर एक्सप्लेन टिलेज, टिल्थ अँड ऑब्जेक्टिव्ज ऑफ टिलेज. आता टिलेज म्हणजे काय आहे, टिलेज म्हणजे मराठीमध्ये थोडक्यामध्ये मशागत. तर टिलेज म्हणजे काय आहे, मशागत, आपल्या जमिनीची मशागत करणं. आणि टिल्थ म्हणजे काय आहे, एखादं प्लॉट किंवा आपलं जे फील्ड असेल त्या फील्डची मशागत केल्यानंतर जी आपल्याला रिझल्टिंग जे प्लॉट आहे तो मिळणं म्हणजेच टिल्थ. म्हणजेच मशागत केल्यानंतर जो प्लॉट आपल्याला पाहायला मिळतो त्यालाच म्हणायचं टिल्थ. आणि त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह ऑफ टिलेज, टिलेज ऑपरेशन आपण का घ्यायचं हे आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. त्यानंतर प्रिपरेटरी टिलेज, सीड बेड प्रिपरेशन, इंटरकल्टिवेशन, मिनिंग, एक्झाम्पल्स अँड लिस्ट ऑफ टिलेज इम्प्लिमेंट्स. तर यामध्ये आपल्याला पाहायचं आहे जे टिलेजचे टाईप्स आहेत. त्यामध्ये फर्स्ट टाईप आहे प्रिपरेटरी टिलेज. तर प्रिपरेटरी टिलेजमध्ये काय असणार आहे, जी मशागत करायची आहे ती पेरण्याच्या आधी कोणकोणते आपण मशागत करतो, कोणकोणते आपण आपल्या रानामध्ये कोणकोणते आपण क्रिया करतो किंवा कोणकोणते ऑपरेशन्स घेतो, हे म्हणजे प्रिपरेटरी टिलेज. आणि आपण पेरण्यायोग्य सीड बेड तयार करतो त्याला म्हणायचं सीड बेड प्रिपरेशन. इंटरकल्टिवेशन म्हणजे काय आहे, पेरल्यानंतर पीक आपले उभे असताना कोणकोणते आपण ऑपरेशन्स घेतो त्याला म्हणायचं इंटरकल्टिवेशन. त्याचप्रमाणे लिस्ट ऑफ टिलेज इम्प्लिमेंट्स, आपण मशागतीसाठी कोणकोणती अवजारं वापरतो ते आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. त्यानंतर अंडरस्टँड मिनिमम टिलेज, झिरो टिलेज अँड मल्चिंग. आता मिनिमम टिलेजमध्ये काय आहे की आपल्याला आवश्यक असलेलेच टिलेज ऑपरेशन्स घ्यायचे, याला मिनिमम टिलेज म्हणतात. झिरो टिलेजमध्ये काय असतात की कोणत्याच प्रकारचे टिलेज ऑपरेशन्स घ्यायचे नाहीत आणि एक किंवा दोनच टिलेज ऑपरेशन्स घ्यायचे आणि आपण आपलं जे क्रॉप आहे ते पेरायचं. आणि मल्चिंगमध्ये पहा, मल्चिंग म्हणजे काय आहे, आपल्या पिकामध्ये जे मोकळा जो भाग असेल, एक दोन, आता ह्या सरी वरंब्यामध्ये या ठिकाणी जो मोकळा भाग असेल यामध्ये आपले जे क्रॉप आहेत त्याचे जे रेसिड्यूज आहेत किंवा त्याचे राहिलेले प्लांट पार्ट्स आहेत ते या ठिकाणी ठेवणं, याला म्हणायचं मल्चिंग. तर हे आहे ऑर्गॅनिक मल्चिंग. आणि त्याचप्रमाणे तुम्ही पाहिलं असेल, पहा, शिमला मिरची किंवा ढबू मिरची, त्याचप्रमाणे जे बाकीचे जे क्रॉप्स आहेत किंवा ग्रीन हाऊसमधील जे क्रॉप्स आहेत त्याच्यावरती पॉलिथिनची शीट टाकतात, पॉलिथिनचा पेपर टाकतात, ब्लॅक कलरचा असतो तो, आणि त्याला म्हणायचं इनऑर्गॅनिक मल्चिंग. तर हे आहेत दोन मल्चिंगचे प्रकार, हे देखील आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. आत्ताच याबद्दल डिटेलमध्ये आपण माहिती घेत गेलो तर हे लेक्चर खूप मोठं होईल. त्यानंतर एक्सप्लेन हार्वेस्टिंग, थ्रेशिंग, विनोईंग अँड स्टोरेज. तर यामध्ये पाहायचं आहे हार्वेस्टिंग म्हणजे काय आहे, काढणी कशी करायची, त्याचप्रमाणे थ्रेशिंग मळणी कशी करायची, विनोईंग उफणणी, आणि हे सर्व झाल्यानंतर स्टोरेज, आपण त्या बियाणाचं स्टोरेज कसं करायचं किंवा आपले जे
क्रॉप प्रोड्यूस आहे त्याचं स्टोरेज कसं करायचं. तर हे झालं आपल्या कल्टिवेशनबद्दल. त्यानंतर जो महत्त्वाचा पॉईंट असणार आहे तो आहे पहा, डिफाईन वीड विथ कॅरेक्टरिस्टिक्स. वीड म्हणजे काय आहे? वीड म्हणजे मराठीमध्ये आपण तण म्हणतो, म्हणजेच तणकाट किंवा म्हणतात काही लोक. वीड म्हणजे काय आहे त्याचं डेफिनेशन आपल्याला यामध्ये पाहायचं आहे आणि वीडच्या कॅरेक्टरिस्टिक्स देखील यामध्ये आपल्याला शिकायचे आहे. आणि वीडचं एक चांगलं आणि सोपं उदाहरण तुम्ही घेऊ शकता. तुमच्या पिकामध्ये उगवलेली हराळी किंवा काँग्रेस. आता काँग्रेसला तुम्ही पुढारीसुद्धा म्हणता. त्याचप्रमाणे तुम्ही गाजर गवतसुद्धा घेऊ शकता, तुम्ही तांदूळजा घेऊ शकता, तुम्ही पाथरी घेऊ शकता, त्याचप्रमाणे आघाडा, त्याचप्रमाणे कॉक्सकोंब, सफेद मुरगासुद्धा म्हणतात त्याला. हे सर्व जे उदाहरणं आहेत ते वीडचे आहेत. तर याचंच आपल्याला पाहायचं आहे डेफिनेशन आणि त्याचे गुणधर्म किंवा कॅरेक्टरिस्टिक्स. तर नेक्स्ट आपल्याला शिकायचं असणार आहे या युनिटच्या अंडर, तर ते असणार आहे क्लासिफिकेशन. तर यामध्ये वीडचं क्लासिफिकेशन, वीड हे कोणकोणत्या प्रकारचे असतात आणि ते कोणकोणत्या विभागामध्ये किंवा त्यांचं डिवायडेशन कशा कशात केलं जातं ते. आणि ते डिवायडेशन केलं जातं लाईफ सायकलवरती, म्हणजे ते किती दिवस जगतात याच्यावरती. प्लेस ऑफ ऑकरन्स, ते कुठे आढळून येतात. त्याचप्रमाणे प्लांट फॅमिली म्हणजे कोणकोणती वीड एकाच फॅमिलीतले आहेत त्याच्यावरती. त्याचप्रमाणे डिपेंडन्स ऑन होस्ट, एखाद्या पिकावरती ते डिपेंड असतात, त्याच्यावरून सुद्धा ते त्यांचं डिफरन्स केला जातो किंवा क्लासिफिकेशन केलं जातं. त्यानंतर सॉईल टाईपवरती, त्यानंतर मॉर्फोलॉजीवरती, त्यांच्या ओरिजिनवरती, त्यानंतर नेचर ऑफ स्टेम, त्याचं स्टेम कसं आहे, खोड कसं आहे त्याच्यावरून, आणि असोसिएशनवरून. हे वेगवेगळे जे अस्पेक्ट्स आहेत वीडच्या क्लासिफिकेशनचे हे आपल्याला पाहायचं आहे. आणि वीड म्हणजेच तण हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर एक्सप्लेन्स बेनिफिशियल अँड हार्मफुल इफेक्ट्स ऑफ वीड अँड वीड डिस्पर्झल. तर यामध्ये पहा, बेनिफिशियल म्हणजे काय आहे, एखादं वीड असेल तर त्याचे फायदे काय आहेत हे आपल्याला यामध्ये शिकायचं आहेत. आणि त्याचप्रमाणे फायद्याशिवाय एखाद्या वीडचे तोटे काय आहेत हे देखील आपल्याला शिकायचं आहे. आणि यामध्ये वीड डिस्पर्सल म्हणजे काय आहे पहा, एखादं वीड एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी कसं जातं यालाच म्हणायचं वीड डिस्पर्सल. तर हे आहे वीडबद्दल. आणि आता वीड ते कंट्रोल कसं करायचं, एखादं आपल्या फील्डवरती तण आलं किंवा वीड आलं तर ते कंट्रोल कसं करायचं हे देखील आपल्याला शिकायचं असतं. तर ते पहा, एक्सप्लेन प्रिव्हेंटिव्ह, क्युरेटिव्ह अँड इंटिग्रेटेड वीड मॅनेजमेंट. प्रिव्हेंटिव्ह, क्युरेटिव्ह आणि इंटिग्रेटेड वीड मॅनेजमेंट. तर काय असतं पहा, तुम्हाला माहीत असेल विडीसाईड किंवा तणनाशक किंवा हर्बिसाईड हे सर्व जे वापरतात लोक, ते झालं केमिकल पद्धतीने वीड मॅनेजमेंट. त्याचप्रमाणे प्रिव्हेंटिव्ह म्हणजे काय आहे, एखादं वीड येण्याच्या आधी आपण काय केलं पाहिजे. त्यानंतर क्युरेटिव्ह म्हणजे एखादं वीड आपल्या पिकांच्या मध्ये किंवा आपल्या फील्डवरती आल्यानंतर काय केलं पाहिजे. त्याचप्रमाणे इंटिग्रेटेड वीड मॅनेजमेंट. इंटिग्रेटेड वीड मॅनेजमेंट म्हणजे काय असणार आहे पहा, अशा प्रकारे आपण एखादं वीड मॅनेज करायचं की ज्या मॅनेजमेंट पद्धतीतून आपल्या एन्व्हायरमेंटला कोणताही लॉस होणार नाही आणि त्या पिकाचं उत्पन्न देखील वाढेल. अशा प्रकारे जे मॅनेजमेंट असतं त्याला म्हणायचं इंटिग्रेटेड वीड मॅनेजमेंट. आणि ते आपल्याला पाहायचं आहे इंग्लिशमधून. तर तुम्हाला हे मराठीमध्ये ऐकायला बरं वाटत असेल, पण अशाच प्रकारचे आपण लेक्चर्स घेणार आहोत आणि ते इंग्लिशमधील तुम्हाला मराठीतून शिकत असल्यासारखं वाटेल हे शिकत असताना. तर हे आहे युनिट नंबर 4 आणि आपलं युनिट नंबर 5 असणार आहे क्रॉप प्रोडक्शन मॅनेजमेंट. तर यामध्ये पहा, जे वेगवेगळे डिसीजेस येतात प्लांटवरती, त्याचप्रमाणे जे वाईल्ड ॲनिमल्स आहेत, त्याचप्रमाणे ज्या वेगवेगळ्या
संकट येतात आपल्या पिकांवरती. त्याचप्रमाणे जे वेस्ट आहेत आपल्या क्रॉप प्रोडक्शनमधील, यांच्याबद्दल सर्वांबद्दल आपल्याला माहिती या युनिटमध्ये घ्यायची आहे. आपण थोडक्यामध्येच पाहूयात. एक्सप्लेन पेस्ट डिसीज अँड देअर टाइप्स अँड IPM IDM. तर जे कीटक येतात आपल्या पिकावरती, त्याचप्रमाणे जे रोग येतात त्यांचे आपल्याला टाइप्स पाहायचे आहेत आणि ते आपल्याला कंट्रोल कसे करायचे हे देखील यामध्ये शिकायचं आहे. आता या ठिकाणी पहा, एक्सप्लेन पेस्ट ऑफ शुगरकेन, कॉटन, पॅडी, सोयाबीन, मँगो, पोमिग्रेनेट, सिट्रस, कोकोनट, अनियन, पोटॅटो. तर जे कीटक आहेत किंवा पेस्ट आहेत शुगरकेनवरती, ऊस, कापूस, भात, सोयाबीन, आंबे, त्यानंतर पोमिग्रेनेट म्हणजे डाळिंब, सिट्रस म्हणजे लिंबू, कोकोनट नारळ, अनियन म्हणजे काय आहे कांदा, पोटॅटो म्हणजे बटाटा. या सर्वांवरती जे पेस्ट येतात त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि ते मॅनेज कशा करायच्या हे देखील आपल्याला शिकायचं आहे. त्यानंतर डिसीजेस म्हणजे काय पहा, डिसीजेस म्हणजे रोग. कोणाकोणावरतीचे रोग हे शुगरकेन, जे तुमचं ऊस असेल, कापूस, भात, सोयाबीन, आंबे, डाळिंब, लिंबू, नारळ, कांदा आणि बटाटा या सर्वांवरचे जे रोग असणार आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. त्यानंतर एक्सप्लेन नेचर ऑफ डॅमेज बाय डिअर्स, एलिफंट्स, रॅबिट्स, वाईल्ड बोर, मंकीज अँड नीलगाय. तर यामध्ये पहा, आता यामध्ये काय शिकायचं आपल्याला, जे आपल्या पिकाला नुकसान करतात, डिअर्स असतील, हत्ती असतील, त्याचप्रमाणे जे उंदरं असतील, जे नीलगाय असेल किंवा माकडं असतील, त्याचप्रमाणे जे गेंडे असतील, त्याचप्रमाणे तुम्ही रानडुक्कर म्हणू शकता. पहा, यांच्या सर्वांमुळे आपलं पिकाचं नुकसान कशा प्रकारे होतं हे आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. त्यानंतर सजेस्ट मेजर टू प्रोटेक्ट क्रॉप्स अँड फील्ड फ्रॉम वाईल्ड ॲनिमल्स. तर यामध्ये आपल्याला पाहायचं जे रानटी पशु आहेत त्याच्यापासून आपलं पीक कसं संरक्षित ठेवायचं. आता वाईल्ड ॲनिमल्स आपल्या भारतातील किंवा महाराष्ट्रातील सर्वच भागामध्ये असतात असं नाही. तरीही तुम्हाला हा चॅप्टर अभ्यासासाठी आहे की जेणेकरून सर्व महाराष्ट्रभर हा सिलेबस असल्यामुळं कोणत्या भागासाठी हे लागू होईल हे आपण ठरवू शकत नाही. तरीही तुम्ही हे शिकायचं असतं. त्यानंतर कम्पेअर वर्ल्ड सिच्युएशन अँड इंडियन कंडिशन्स, रिझन्स ऑफ लॉसेस ड्यू टू वेस्ट. तर जे वेस्ट असतं त्याच्यामुळं आपले लॉसेस काय होतात हे आपल्याला यामध्ये पाहायचं आहे. त्यानंतर जे आपलं टाकाऊ पदार्थ आहेत म्हणजेच वेस्ट, त्यांचं सॉलिड वेस्ट, वेट वेस्ट, ड्राय वेस्ट, डोमेस्टिक हजार्ड वेस्ट, ई वेस्ट, डोमेस्टिक वेस्ट, कमर्शियल वेस्ट, ॲनिमल वेस्ट, प्लांट वेस्ट. जे टाकाऊ जे पदार्थ आहेत या त्यांचं क्लासिफिकेशन आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. त्यानंतर जो पॉईंट आहे तो आहे प्रोसेस ऑफ लँडफिल, डिकम्पोजिशन, बायोगॅस, अर्थवर्म, मायक्रोबियल डिकम्पोजिशन, रिसायकलिंग, रियूज, रिड्यूस. या सर्व ज्या प्रोसेस आहेत या प्रोसेसबद्दल आपल्याला या पॉईंटमध्ये माहिती घ्यायची आहेत. याच्यासाठी कोणता टॉपिक असणार आहे, कोणता धडा असणार आहे हे आपण पुढं पाहणारच आहोत. त्यानंतर या युनिटमधील शेवटचा पॉईंट असणार आहे इलॅबोरेट बाय प्रोडक्ट्स ऑफ वेस्ट विथ देअर न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू अँड कॉन्सिक्वेन्सेस. तर यामध्ये काय शिकायचं आहे पहा, जे टाकाऊ पदार्थ आहेत किंवा जे टाकाऊ वेस्ट आहे त्यांच्यापासून कोणते आपण प्रोडक्ट्स तयार करू शकतो, त्यांच्यावर प्रक्रिया करून हे आपल्याला पाहायचं आहे आणि त्यामधील न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू काय असू शकते का हे आपल्याला शिकायचं आहे. आणि जर काही बाय प्रोडक्ट्स वेस्टचे तयार झाल्यानंतर कोणकोणते परिणाम होऊ शकतात त्यालाच म्हणायचं कॉन्सिक्वेन्स, हे देखील आपल्याला यामध्ये पाहायचं आहे. तर हे आहेत सर्व युनिट्स 5 आणि या युनिट्समध्ये कोणकोणते टॉपिक्स असणार आहे, कोणकोणते चॅप्टर्स असणार आहेत किंवा मराठीमध्ये तुम्ही धडे म्हणता हे आपल्याला पाहायचं आहे. तर
त्यानंतर आपण पाहूयात कोणकोणते टॉपिक्स असणार आहेत आणि त्याच्या आधी आपल्याला 6वा युनिटसुद्धा पाहायचा आहे आणि तो 6वा युनिट असणार आहे फंडामेंटल्स ऑफ हॉर्टिकल्चर. तर हॉर्टिकल्चर यामध्ये जे फळपिकं आहेत त्या फळपीक किंवा फळ लागवडी आहेत यांच्याबद्दल हे युनिट असणार आहे. त्यामध्ये पहा इम्पॉर्टन्स, स्कोप अँड प्रेझेंट स्टेटस ऑफ हॉर्टिकल्चर इन इंडिया. तर सध्याच्या भारतामध्ये फळपिकांबद्दल काय स्टेटस आहे आणि फळपिकांचा महत्त्व आणि फळपिकं लागवड करण्यासाठी आपल्याला काय स्कोप आहे हे आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. त्यानंतर डिसिजन फॉर साईट सिलेक्शन, लेआउट, प्लांटिंग मेथड्स, ऑब्जेक्टिव्ज, मेथड्स, वेरियस सिस्टीम्स. तर यामध्ये आपल्याला पाहायचं आहे आपल्याला जर एखादं फळ लागवड करायची असेल तर त्यासाठी कोणती साईट तुम्ही सिलेक्ट कराल. एखादं आपल्याला फळ लागवड करायची असेल तर त्या क्षेत्राचं लेआउट कसं पाहिजे, त्याचप्रमाणे ते आपण लागवड करण्यासाठी प्लांटिंग मेथड कोणती वापराल. ज्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत, ज्या सिस्टीम्स आहेत नवीन फळबाग लागवड करण्यासाठीच्या, हे आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. त्यानंतर एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ ट्रेनिंग अँड प्रूनिंग. तर तुम्ही पहा ट्रेनिंग आणि प्रूनिंग हे तुम्ही रेग्युलर डेली जर तुम्ही एखाद्या शेतकरी असाल किंवा शेतकऱ्याच्या घरात जन्माला असाल तर तुम्हाला माहीत असेल पहा ट्रेनिंग अँड प्रूनिंग, छाटणी आणि विरळणी हे त्याचं अर्थ आहेत. तर त्यामध्ये कोणकोणते जे वेगवेगळे जे ट्रीटमेंट आहेत ते पहा. त्यामध्ये बहार ट्रीटमेंट, गर्डलिंग, बेंडिंग, रिंगिंग, नॉचिंग, हार्डनिंग. तर तुम्ही पाहिलं असेल पहा गर्डलिंग किंवा बेंडिंग वेगवेगळ्या पिकासाठी या सिस्टीम्स किंवा हे स्पेशल हॉर्टिकल्चरल प्रॅक्टिसेस घेतल्या जातात आणि त्या सर्वांचा उद्देश एकच असतो की आपलं क्रॉपचं प्रोडक्शन हे वाढावं. त्यानंतर अंडरस्टँड इन्फॉर्मेशन अबाउट प्लांटेशन क्रॉप्स, व्हेजिटेबल, मेडिसिनल स्पाइसेस, ॲरोमॅटिक अँड एक्झॉटिक क्रॉप्स, ऑर्नामेंटल अँड फ्लावर क्रॉप्स. तर जे प्लांटेशन क्रॉप्स आहेत, प्लांटेशन क्रॉप्स म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये पेरले जाणारे किंवा प्लांटेशन केलेले क्रॉप्स. म्हणजे फॉर एक्झाम्पलमध्ये तुम्ही पाहिलं असेल पहा आपल्याला जास्त अधिक पैसा मिळवण्यासाठी जे क्रॉप्स केले जातात त्याला म्हणून प्लांटेशन क्रॉप्स. आणि त्यामध्ये येतात जे चहा असेल, कॉफी असेल. त्याचप्रमाणे व्हेजिटेबलमध्ये तुम्ही काय पाहू शकता की तुमचे पालेभाज्या. त्यानंतर मेडिसिनलमध्ये जे औषधी असतील वनस्पती त्यांचं कल्टिवेशन, स्पायसेसमध्ये मसाल्याचे पदार्थ, ॲरोमॅटिकमध्ये तुमचे सुगंधी असलेले जे क्रॉप्स, एक्झॉटिकमध्ये काय असतात जे परदेशी असतात किंवा बाहेरून आपण आणून ते प्रोड्यूस करत असतो ते म्हणायचे एक्झॉटिक. ऑर्नामेंटल म्हणजे काय आहे एखादं क्रॉप की जे शोसाठी असेल. फ्लावर क्रॉप्समध्ये काय आहे, फ्लावर म्हणजे फुलझाडं, फुल पिकं कशी असतात हे आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. तर हे आहेत युनिट 6 की ज्यामध्ये आपण पाहिलं जे वेगवेगळे जे युनिट्स आहेत 6 युनिटमध्ये आपले संपूर्ण 15 टॉपिक्स असणार आहेत. तर जे टॉपिक्स आहेत त्यांचं पूर्णपणे डिवायडेशन या युनिटमधून केलेलं आहे पहा. तर आपण पुढे पाहतोय की कोणकोणते टॉपिक्स असणार आहेत आपल्या या 11वीच्या ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी या सब्जेक्टसाठी. तर प्रथमच पहा आपण पहिलंच शिकलो युनिटमध्ये ते म्हणजे रॉक आणि सॉईलबद्दल शिकलो. रॉक अँड सॉईल, खडक आणि माती यावरती हा पहिला धडा असणार आहे, पहिला लेसन असणार आहे. त्यानंतर दुसरा लेसन असणार आहे वेदर अँड क्लायमेट. हे आपण पहिल्यांदाच पाहिलेलं आहे पहिल्या युनिटमध्ये याच्याबद्दलची माहिती. त्यानंतर ॲग्रिकल्चर अ मॉडर्न अप्रोच, म्हणजेच ॲग्रिकल्चरमध्ये नवीन पद्धतीने किंवा मॉडर्न पद्धतीने आपण कसं करू शकतो. त्यानंतर सीड म्हणजे बीज, बियाणं. त्यानंतर सोईंग म्हणजे पेरणी. त्यानंतर 6वा असणार आहे प्लांट न्यूट्रिशन म्हणजे
आपल्याला माहीत असतं पहा पोषण द्रव्ये. त्यानंतर 7वा आहे तो इरिगेशन मॅनेजमेंट. इरिगेशन मॅनेजमेंट म्हणजे पाणी देणे, एखाद्या पिकाला पाणी देणं. त्यानंतर 8वा आहे क्रॉपिंग सिस्टीम की पेरण्याच्या पद्धती. आणि 9वा टॉपिक आहे टिलेज. टिलेज म्हणजे आपण शिकलो पहा मशागत. त्यानंतर 10वा टॉपिक आहे वीड मॅनेजमेंट. तर हा आहे तण व्यवस्थापन. हे देखील आपण या मागच्या युनिटमध्ये पाहिलं की यामध्ये काय काय आपल्याला शिकायला मिळणार आहे. त्यानंतर पेस्ट अँड डिसीज कंट्रोलमध्ये आपण पाहिलं जे वेगवेगळे जे क्रॉप्स आहेत त्यांचे जे कीड आहे किंवा रोग आहेत त्यांच्याबद्दल आणि त्यांचं व्यवस्थापन कसं करायचं त्याच्याबद्दल. त्यानंतर 12वा टॉपिक आहे प्रोटेक्शन फ्रॉम वाईल्ड ॲनिमल्स. तर यामध्ये पाहिलं पहा जे वाईल्ड ॲनिमल्स आहेत, जे रानटी पशु आहेत त्यांच्यापासून आपण कसं संरक्षण कराल. त्यामध्ये आपण पाहिले नीलगाय किंवा जे माकड असतील, बोर्स असतील, डिअर्स असतील यांच्यापासून कसं आपण संरक्षण करायचं हे आपल्याला या धड्यामध्ये शिकायचं आहे. त्यानंतर 13वा धडा किंवा 13वा टॉपिक असणार आहे वेस्ट मॅनेजमेंट. म्हणजेच टाकाऊ पदार्थांचं व्यवस्थापन, याला म्हणायचं वेस्ट मॅनेजमेंट. हे देखील पाहिलं. त्यानंतर 14वा टॉपिक असणार आहे हॉर्टिकल्चरल प्रॅक्टिसेस. तर यामध्ये आपण डिस्कस केलं पहा जे ट्रेनिंग असेल, प्रूनिंग असेल, छाटणी, विरळणी, त्याचप्रमाणे थिनिंग, गडलिंग, प्रूनिंग, रिंगिंग, हे जे वेगवेगळे जे स्पेशल हॉर्टिकल्चरल प्रॅक्टिसेस आहेत त्यांच्याबद्दल आपण या धड्यामध्ये माहिती घ्यायची आहे. आणि 15वा टॉपिक असणार आहे स्पेशल क्रॉप्स. यामध्ये आपण आत्ताच डिस्कस केलं पहा प्लांटेशन क्रॉप, ऑर्नामेंटल, मसाल्याचे क्रॉप, व्हेजिटेबल क्रॉप. त्यानंतर जे क्रॉप आहेत कॅश क्रॉप कोणते आहेत हे सर्व जे शिकलो आपण डिस्कस केलं मागच्या ज्या युनिट्समध्ये आणि तेच आपल्याला शिकायचं आहे या टॉपिक्समधून. तर आपल्याला आता तुम्हाला मित्रांनो समजलंच असेल की जे युनिट आहेत त्या युनिटनुसार आपल्या टॉपिक्सचं कन्व्हर्जन केलेलं आहे. तर आपण आधीच शिकलो प्रत्येक युनिटचं डिस्कस करताना या रॉकमध्ये काय असणार आहे, या सीडमध्ये काय शिकायचं आहे आपल्याला, या टिलेजमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, या पेस्ट अँड डिसीज कंट्रोलमध्ये काय शिकायचं आहे, हे सर्व जे टॉपिक्स आहेत यामध्ये काय आपल्याला शिकायचं आहे ते आपण त्या युनिटमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे. तर हा आहे सिलेबस फॉर ॲग्रिकल्चरल सायन्स अँड टेक्नॉलॉजी या सब्जेक्टसाठीचा इयत्ता 11वीसाठीचा. आणि हा सब्जेक्ट आहे महाराष्ट्र स्टेट बोर्डसाठीचा. आणि आता सर्वच भागामध्ये हा सब्जेक्ट तुम्हाला शिकण्यासाठी नसेल, पण काही कॉलेजेससाठी जर हा असेल तर नक्कीच तुम्हाला या लेक्चरचा फायदा होईल. तर मित्रांनो आपल्या या चॅनलवरती आपण 11वी व 12वीसाठीचं ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजीची लेक्चर सिरीज सुरू करत आहोत. त्याचप्रमाणे BSc ॲग्रीसाठी जे शिकत आहेत त्यांच्यासाठी आपण आधीच लेक्चर घेत आहोत. सेमिस्टर सेकंडसाठीचे आपण लेक्चर सिरीज आधी सुरू केले आहेत. त्याचप्रमाणे जे BSc ॲग्री नंतर जे करिअर ऑप्शन्स आहेत त्यासाठी सुद्धा आपण मार्गदर्शन करत असतो. त्याचप्रमाणे ज्या CET आहेत, जे जॉब्स आहेत, ज्या न्यूज आहेत ॲग्रिकल्चर रिलेटेड, या सर्वांची माहिती आपण आपल्या चॅनलवरच देत असतो. तर मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या BSc ॲग्री स्टडी गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या वर्गमित्र व नातेवाईकांमधील कोणीही 11वी 12वी ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी किंवा BSc ॲग्रीला शिकत असेल किंवा BSc ॲग्री झालेला असेल तर त्या सर्वांपर्यंत लिंक शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो आपण पाहिलं सिलेबस विथ ब्रीफ डिस्कस फॉर ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर 11th स्टँडर्ड. तर हे होते लेक्चर पहिले. तर मित्रांनो हे होते असे लेक्चर की ज्या लेक्चरमुळे नक्कीच तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये फायदा होईल अशी मी आशा करतो. चला तर मित्रांनो आता भेटू पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये नवीन माहितीसह, नवीन विषयासह. आता मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.